आपण बघतोय AC सोर्सेस. ओके, टाइप्स ऑफ सोर्सेस बघतोय. त्यामध्ये बघितलं AC सोर्स आणि DC सोर्स असे दोन टाईप आहेत मेनली. त्यातील AC सोर्स, त्यामध्ये फर्स्ट काय बघितलं आपण, सिग्नल जनरेटर. त्याचा यूज काय आहे तर वेगवेगळे वेवफॉर्म्स किंवा सिग्नल जनरेट करण्यासाठी आपण सिग्नल जनरेटरचा यूज करतो. दुसरं म्हणजे अल्टरनेटर, जे काय करेल, मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करून टाकेल. ठीक आहे. आता नेक्स्ट थिंग आपण AC सोर्समधला पुढचा बघतोय डिव्हाइस, ते म्हणजे इन्व्हर्टर्स अँड UPS. सी, these are the electronic instruments which are capable of generating AC supply from DC supply without noise or unwanted signal. म्हणजे काय, इन्व्हर्टर आणि UPS हे असे डिव्हाइस आहेत जे काय करतात तर DC पासून AC जनरेट करतात. विच जनरेट AC सिग्नल बाय युजिंग DC सिग्नल. म्हणजे डायरेक्ट करंटचं यूज किंवा डायरेक्ट करंटचं कन्व्हर्जन ते कशात करतात, अल्टरनेटिंग करंटमध्ये, अल्टरनेटिंग करंट टाईप ऑफ सप्लाय. DCचं ACमध्ये कन्व्हर्जन विदाऊट नॉईज. नॉईज म्हणजे काय, अनवॉन्टेड सिग्नल. ठीक आहे. नॉईज म्हणजे एक अनक्लिअर सिग्नल, जे की असं ब्लर असा आवाज येतो ना, ते म्हणजे नॉईज. ठीक आहे. आता कॉल केल्यानंतर पण आपल्याला जर व्यवस्थित सिग्नल नसतील तर आवाज क्लिअर येत नाही. म्हणजेच काय आहे, नॉईज आहे, त्यामुळे आवाज क्लिअर येत नाही, तो म्हणजे नॉईज. ठीक आहे. तर हे दोन इन्स्ट्रुमेंट असे आहेत जे काय करतात, DC पासून AC जनरेट करतात विदाऊट नॉईज. ठीक आहे. इन्व्हर्टर बघूया. इन्व्हर्टर्स काय करतात, कन्वर्ट DC सप्लाय इनटू AC सप्लाय बाय युजिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट असं बनवलं जातं की ज्याचं कन्व्हर्जन DCतून AC होईल. ठीक आहे. नेक्स्ट UPS. हा एक असा डिव्हाइस आहे, काय नाव आहे याचं, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. व्हॉट इट इज, UPS चा लॉंग फॉर्म काय आहे, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. ओके. यामध्ये काय आहे तर हा कॉमनली कुठं वापरला जातो, इट इज कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये. कशासाठी वापरला जातो, टू अवॉइड डेटा लॉस, विच इज कॉमनली यूज्ड इन कम्प्युटर डिपार्टमेंट्स. कशासाठी, टू अवॉइड म्हणजे काय, टाळणे, अवॉइड डेटा लॉस. डेटा लॉस म्हणजे काय तर कोडिंग किंवा प्रोग्रामिंग जे असते त्यामधून जर काही लॉस होत असेल तर तो टाळला जातो. कशामार्फत, UPS म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. हा कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये मेनली वापरण्यात येतो. हा पण काय आहे तर इट इज ऑल्सो अ इन्व्हर्टर सर्किट. ओके. सो दीज आर द, आपण आतापर्यंत काय काय बघितले, AC सोर्स, त्यामधले 3 डिव्हाइस बघितले, सिग्नल जनरेटर, अल्टरनेटर आणि हे दोन कुठले, इन्व्हर्टर्स अँड UPS म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, आणि जो की कम्प्युटर फंडामेंटल्समध्ये यूज केला जातो.